चाललंय तिथं काय चाललंय. भाजीपाल्यावर जास्त शहानिशा नाही केली पाहिजे माणसाने. मला आवाहन करायचं या देशाला, या महाराष्ट्राला, बळीराजा जो पिकवतोय ना, फार कष्टानं पिकवतोय. त्याच्यावर किती आपत्ती आहेत, किती आपत्ती आहेत त्याच्या बांधावर गेल्यावर कळते. आणि त्या बळीराजानं पिकवलेले, कष्टातून आणलेले जे मोती आहेत, जे आणलेलं भांडवल आहे, जो भाजीपाला आहे, जी झेंडूची फुलं होते ना, अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले काल झेंडूची फुलं. तुमचा दसरा साजरा करण्याकरता त्यानं काय आणले होते? जीवाचं रान करून आणलेली फुलं मातीमोल विकले. काही लोकांनी गाडीतूनच ते उधळून लावले. काय करता? 5 रुपये किलो. बियाचा तर खर्च निघल, मेहनत गेली कुणीकडे? काहीच. आणि म्हणून मला आवाहन करायचे महाराष्ट्राला, मॉलमध्ये गेल्यावर शहानिशा करता का? कमी करते का? कमी एक आना कमी होतो का? 1 आना कमी, 1 रुपया कमी होतो का? GST सुद्धा तुमच्याकडूनच घेतली जाते. अरे हा काहीच लावित नाही, फक्त मला त्याला वाटते माझं घर धकावं. आणि बळीराजा ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो, ज्यावेळेस त्याची ती काही ती भाजीपाला विकतो ना, मला वाटतंय जाणकार माणसांनी, धनिक माणसांनी तिथं 10-5 रुपयाकडे बघू नये. बघू नये 10-5 रुपयाकडे. तुम्ही आणलेली 10-5 रुपये त्याला जर दिले तर त्याच्या घरी दसरा होईल, त्याच्या घरी दिवाळी होईल. त्याचा शिमगा होऊन बसलाय. त्याचा काय होऊन बसलाय? तुमचा दसरा साजरा करण्याकरता त्यानं जीवाचं रान केलेलं आहे. तुमची दिवाळी व्हावं म्हणून त्यानं जीवाचं रान केलेलं आहे. मला आवाहन करायचं महाराष्ट्राला, आहे त्या भावात त्यांनी काही जास्तीची वाढ केलेली नसती. 10-5 रुपयाच्या प्रॉफिटनंच विकतोय तो भाजीपाला, जास्त नाही, 10-5 रुपयाचे. बाकी ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रॉफिट डबल आहे. आमचं सुद्धा डबल व्हायले दरवर्षी. नाही माझं म्हणतोय वा नसलेला कुठं, सगळीकडे डबल वाढ होत चालली. त्याच्याकडे काय आहे? एक वेळेस फक्त त्याचा कापूस महागला की लगेच कपडे महागले. दुसऱ्या वर्षी पुन्हा कापूस कमी झाला, कपडे कमी झाले का? त्याचे कपडे कमी झाले, त्याचा कापूस कमी झाला, पण तुम्ही दुकानदाराच्या कपड्यात भाव कमी केला का? नाही. तो कपडा वाढला तो वाढला. एक वेळेस त्याचं कमी झालं की दुसऱ्या वेळेस बाकीचं वाढून बसतं. या पा विठाला विठाला. माझं आवाहन सुरू होतं आपल्याला, बळीराजाच्या मालाला मातीमोल करू नका. त्याची फार काही प्रॉफिटची इच्छा नसते. एक मेथीची जुडी 5 रुपयाला झाली की 5 रुपयात 2 देता का, ही आपली भावना आहे. प्रसार माध्यमालाही मला विनंती करायची, मध्यंतरी कांद्याच्या बाबतीमध्ये फार मोठं आंदोलन झालं. कांदा सडला, त्यांचा सडला कांदा, आणि काल थोडासा महाग लागलाय. माध्यम म्हणतात यंदाची दिवाळी ग्राहकाला रडवणार. कोण रडवणार? कांदा रडवणार. महागलायच किती, महागलायच किती, खाऊ द्या ना. ज्याला गरज आहे तो घेईन ना. अर्धे तर चातुर्मासावालीच आहेत, म्हणजे त्याला तिकडून बी अडचणच आहे. कांदा रडवणार यंदाच्या दिवाळीत. प्रसार माध्यमाला मला विनंती करायची, शेतकरी रडवणारा नाही हो, शेतकरी अन्नदाता आहे. त्याचं मातीमोल काही होऊ नये, त्याची किंमत थोडीशी करणं गरजेचं आहे. मला जास्तीची शहानिशा करायची नाही, परंतु काही गोष्टीची शहानिशा करून, जर भाजीपाला शहानिशा करून 3 दुकानाची चौकशी करून करताय ना, ज्या देवाच्या चरणावर संबंध जीवन शरीर अर्पण करायचे, त्या देवाच्या स्वभावाची शहानिशा करणं आवश्यक आहे. आणि ती शहानिशा जगद्गुरु तुकोबारायाने केली. म्हणून तुकोबारा या तत्वावर आरूढ झालेत. असं मला दुसरं त्रिभुवनात कोणी दिसलं नाही. ठामपणे महाराजांनी आपली भूमिका मांडली दुसऱ्या चरणात.